हॅलो फ्रेंड्स, मी मिनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत रबर बँड घरच्या घरी कसं तयार करायचं. आता हे रबर बँड यालाच सध्या स्क्रंचीज असं म्हणतात. तर हे खूप चाललं आहे मैत्रिणींनो, खूप आणि महाग सेल होतं विशेष म्हणजे. तर हे एक सॅटिनचं कापडापासून बनवू शकतो किंवा मग कॉटनच्या कापडापासून. तर कसं बनवायचं मी आता व्हिडिओमध्ये दाखवते. तर आता ही एक स्ट्रीप घेतलेली आहे, मी एक पट्टी कापलेली आहे. त्या पट्टीचं माप मी इथं दाखवते. 3x36 असं माप आहे. रुंदी तिची 3 घ्यायची आणि लांबी 36 घ्यायची. अशी आपल्याला एक रेक्टँगल पट्टी कट करायची आहे, बरोबर. ती पट्टी उलट दिशेने आपल्याला जोडायची आहे. म्हणजे सरळ बाजू जी ती आतल्या साईडला आहे आणि उलट बाजू जी ती वरच्या साईडला आहे. वरून आपल्याला 2 स्टिच टाकून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने त्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता हे लॉक केल्यानंतर आपल्याला जे आपण स्टिच टाकलेलं आहे ते खाली करायचं आणि जी वरची पट्टी मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी फोल्ड करायची. ज्यावेळेला आपण पट्ट्या वगैरे तयार करतो ना छोट्या छोट्या, तशी पट्टी थोडी हाताने फोल्ड करून पिनअप करून घ्यायची आणि ती मध्ये टाकून खालची जी बाजू आहे ती वरच्या बाजूला फोल्ड करून मग तिथे आपल्याला स्टिच टाकायची आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही स्टिच टाकायची आहे. तर मैत्रिणींनो, इथं तुम्ही कुठलंही कापड यूज करू शकता. सॅटिनचं झालं, कॉटनचं झालं. आता सध्या सॅटिनच्या कापडमध्ये खूप चालू आहेत आणि खूप महाग विकल्या जातात, विशेष म्हणजे या क्रंचीज. आपण पूर्वीच्या काळी बघत असू, आपली आई, मावशी वगैरे काकू पहिले असेच रबर बँड वापरायचे मोठे मोठे कापडाचे. तर तेच आता परत नवीन तो ट्रेंड चालू झालेला आहे. आता सध्या मार्केटमध्ये ह्या कापडच्या क्लिपा पण खूप विकल्या जात आहेत. हेअर बोज वगैरे झालं, नंतर हे असे स्क्रंचीज झाले, खूप विकले जातात मैत्रिणींनो. ते आपण घरच्या घरी कसं तयार करू शकतो तर मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, आपण तिचं स्टिच टाकतोय ना, तर मध्ये जे कापड फोल्ड केलं आहे ना, तर आपल्याला एका हाताने ते कापड खालच्या दिशेने ओढायचं आहे आणि एका हाताने वरच्या दिशेने ते काढत जायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या पूर्ण कापडाला स्टिच होईल. इथे बघू शकतात तुम्ही, मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे कशा पद्धतीने मी एका हाताने खाली ओढते ते. तर जो ओपन भाग आहे ना, त्याला आपल्याला शिलाई टाकत टाकत जायचं आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटात तयार होतं हे. आणि याला काही असं स्पेशली बाहेरून वस्तू आणून मग करायचं असं पण नाही. घरात जर तुमच्याकडे एखादी कपडा पडलेला असेल, समजा तुम्ही एखादी ड्रेस शिवला, ब्लाऊज शिवला, त्याच्यामधून एवढी तर पट्टी किंवा एवढं कापड सहज उरून जातं. तर त्याच्यात आपण असं एक ट्राय करून बघू शकतो. खूप छान बसतं आणि विशेष म्हणजे आपण घरी तयार केलेलं आहे तर तो आनंद तर वेगळाच असतो आणि वस्तू पण आपली चांगली बनते. तर बघू शकता, तिथं अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असेल मैत्रिणींनो, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ ज्या वेळेला मी टाकत जाईल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. बघू शकता, तिथं अशी स्टिच टाकून घेतलेली आहे मी. याच्यात ना मैत्रिणींनो सॅटिनचे धागे खूप निघतात, त्यामुळे काळजीपूर्वक करावं लागतं. तुम्ही कॉटनचंही करू शकतात, पण सॅटिनला काय ना थोडंसं शाईन असतं, त्याच्यामुळे छान दिसतं. आणि आजकाल मुलींना तशाच वस्तू आवडतात, थोड्याशा अशा चमकणाऱ्या, शाईन देणाऱ्या वस्तू. बघू शकतात अशा पद्धतीने आता हा एक बेल्ट तयार झालेला आहे. याची दुसरी पद्धत पण आहे, मी लवकरच तो पण व्हिडिओ टाकेल की दुसऱ्या पद्धतीने आपण कसं तयार करू शकतो. आता इथं माझ्याकडे छोटंसं रबर होतं, तर त्याला मी कट केलेलं आहे आणि पिनेच्या साह्याने मी त्याला मध्ये टाकून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने टाकत जायचं आहे. फक्त मागचा जो भाग आहे तो एका हातात आपल्याला पकडून ठेवायचा, नाही तर ते आपण तो पण त्या पिनसोबत मध्ये जाईल असं नको व्हायला. अगदी 5 मिनिटात तयार होते मैत्रिणींनो. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करा की तुम्ही घरी बनवलं का असं. अजून मी काय काय व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकते तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच प्रयत्न करेल तशी व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल म्हणून. आणि मी सोप्या भाषेत माझी जी लँग्वेज आहे मी त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. तर नक्कीच
तुम्हाला समजत असेल ही आशा करते. बघू शकतात आता दोघं टोक आपल्याला आहेत ना मशीनच्या साह्याने शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे ते पॅक बसून जाईल. आता बघा इथं मी ते पण पॅक केलं आणि जिथं आपलं थोडंसं ओपन भाग होता ना कापडचा, जिथून आपण इन्सर्ट केलं होतं रबर, ते पण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. ते पण मी इथं करून घेतलं आणि व्यवस्थित हाताने ॲडजस्ट करून घ्यायचं. तर आपली स्क्रंची तयार झाली. बघू शकता तुम्ही, छान असा बो आपला तयार झालेला आहे. आपण तुम्ही आता हे हातात पण मुली घालतात किंवा मग केसांनाही लावतात, ते आपल्याला जसं वाटेल तसं. चला मग बाय बाय.